बाप ही वेगळीच, म्हणजे बापाचे शब्दच खूप वेगळे आहे. ज्यावेळेस बाप सोबत असतो किंवा फक्त बाप आहे म्हणायला खूप मोठं मन लागतं. आणि जर बाप आहे असं म्हणलं, बाप आहे माझ्या घरी माझ्या पाठीमागं असं म्हणलं ना, तरी कितीतरी लाखों हत्तीचं बळ. आपको एक वाल्मीकि करार जैसा एक गुंडा नजर आएगा जिसको सरकार का संरक्षण है, जिसको सरकार पैसा देती है और जो इतना ताकतवर हो जाता है, जो समझता है कि मैं पुलिस को अपने जेब में रखता हूँ, सरकार को अपने जेब में रखता हूँ और न्याय व्यवस्था को मैं मानता हूँ. पोलिसांकडे आम्हाला घेऊन जातात आणि पोलीस तिथं ऑफर देतो, काय 50 लाख रुपये देतो, तुम्हा दोन्ही भावांना आम्ही नोकरी देतो. अरे आम्ही भिकारी नाही, आम्ही कष्ट करून शिकलोय, शिक्षण घेतोय. माझा भाऊ वयाच्या 35 वर्षापर्यंत शिकला, कायद्याचे शिक्षण घेतलं. महाराष्ट्र वो राज्य है जिसकी पहचान छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति संभाजी महाराज, फुले शाहू अम्बेडकर से की जाती थी. और आज महाराष्ट्र की हालत क्या हो गई है यह आपको देखने को मिलता है जब संतोष देशमुख को किसी हैवान भी शर्मिंदा हो जाए, उसको जिस तरीके से बेरहमी से मारा गया है. जो टीवी पर नहीं दिखाया जाता वो दिखाते हैं हम, देश से लेकर शहर तक, हर पल की खबर. शहर का सबसे तेज न्यूज नेटवर्क औरंगाबाद तक. शहर की अपडेट्स के लिए सब्सक्राइब कीजिए औरंगाबाद तक. प्रथम मीडिया आणि जे प्रसार माध्यम आहे त्यांना आज आयोजकाकडून किंवा जे मोर्चामध्ये सहभागी झालेले लोक आहेत त्यांच्याकडून थोडीफार धक्काबुक्की झाली असेल. त्याबाबत देशमुख कुटुंबीय तसेच मसाजोकान गावकऱ्यांच्या वतीने मी माफी मागते. आम्हाला तुमची सुद्धा गरज आहे, जशी लोकांची गरज आहे. आज सर्वजण आमच्या सोबत आहात, तसं तुम्ही पण आमच्या सोबत आहात झालेल्या घटनात, झालेल्या दिवशीपासून. आणि आम्हाला सुद्धा न्याय मिळूच तर नाही तर पुढच्या वाटचालीसाठी तुमची सुद्धा गरज हवी आहे. आणि माझ्या वडिलांची हत्या जी झाली, माझ्या वडिलांची किंवा सोमनाथ दादाची म्हणण्यापेक्षा एक माणुसकीची आज हत्या झाली आहे. आणि त्याच माणुसकीच्या नात्याने आज तुम्ही आज लाखोच्या संख्येने आमच्या पाठीमागे आहात. म्हणजे बाप म्हणजे ही खूप वेगळीच गोष्ट असते. जोपर्यंत म्हणतात ते माणूस गेल्याशिवाय कळत नाही. बाप ही वेगळीच, म्हणजे बापाचे शब्दच खूप वेगळे आहे. ज्यावेळेस बाप सोबत असतो किंवा फक्त बाप आहे म्हणायला खूप मोठं मन लागतं. आणि जर बाप आहे असं म्हणलं, बाप आहे माझ्या घरी माझ्या पाठीमागं असं म्हणलं ना, तरी कितीतरी लाखो हत्तीचं बळ अंगात येतं. पण आज ते बळ माझ्याकडे नाहीये. पण आज जो लाखोनी समाज मी बघते, जो आज तुम्ही आमच्या पाठीमागे आहात, हे बघून ते थोडंसं विसरल्यासारखं होतं. पण हे दुःख न विसरण्यासारखं आहे, त्याला शब्द नाहीयेत बोलायला. आणि माझ्या वडिला जिथे कुठे असतील त्यांचा आशीर्वादाचा हात किंवा नम्रता, आता शब्द पण नाहीयेत की त्यांची ती प्रेमळ भावना, त्यांच्याबद्दलचे आमचे विचार, त्यांचे स्वप्न आमच्याबद्दलचे हे कायम असेच राहतील. आणि त्यांना सुद्धा सांगते की जे तुमची शाबासकीची थाप आहे ती कायम आमच्या पाठीमागे राहू द्या. आणि आज चाचा, मी, आमचं कुटुंब, गावकरी आणि तुम्ही सर्वजण आज न्यायाच्या भूमिकेत आहात, न्याय मागतायत. तुमची सर्वांची साथ आहे आम्हाला. आणि माझ्या चाचाला सुद्धा मी एक सांगते, आज जरी तुझा भाऊ तुझ्या सोबत नसला ना, तरी त्यांच्या रूपाने मी आज तुझ्या सोबत आहे. मी तुझ्या खांद्याला खांदा देऊन त्यांच्यासारखं लढणार आहे. तुला एकटे कधीच नाही सोडणार. त्याचं दुःख तर खूप वेगळं आहे. ते राम लक्ष्मणाची जोडी ऊन सावली सारखं एकाप्रमाणे एकमेकांसोबत होते. पण मी त्याला सुद्धा एक सांगते की ज्याच्या तू, म्हणजे माझ्यात तू तुझा दादा बघ, माझ्यात विराज, अनुज, आधुनिक मध्ये तू तुझा दादा शोध. आम्ही कधीच तुझी साथ सोडणार नाही. नंतर पोलिसांनी कसलीही माहिती आमच्या घरच्यांना दिली नाही, माझ्या कुटुंबाला दिली नाही, माझ्या वडार समाजाचे लोक हे परभणीत होते त्यांनाही माहिती दिली नाही. ज्यावेळेस त्याची हत्या झाली 15 तारखेला, ज्यावेळेस त्याचं निधन झालं, त्यावेळेस पोलिसांना माझ्या आईचा नंबर भेटला आणि त्यांनी माझ्या आईला सांगितलं, आईचा परिचय घेतला. आईला सांगितलं की सोमनाथ सूर्यवंशी हा तुमचाच मुलगा का? आई बोलली हा. तो काय करतोय? तो तर कायद्याचं LLB शिक्षण करतोय, कायद्याच्या शेवटच्या वर्षाला शिकतोय. माझा मुलगा वयाच्या 35 वर्षापर्यंत शिकला, MA BEd झालं, PhD ला छत्रपती संभाजीनगर मध्ये त्याचा नंबर लागलेला होता. कायद्याचं शिक्षण झाल्यानंतर तो PhD करत करत तिथं परभणीमध्ये जेच परीक्षा देणार होता. त्याचं स्वप्न पोलीस प्रशासनानं मोडलेलं आहे आणि त्याचा
अमानुषपणे खून करण्यात आलेला आहे, तरी सरकारकडे सर्व पुरावे असताना सरकार कुठल्याही प्रकारचा ऍक्शन घेत नाही. आम्ही एक वडा समाजाचे आहे, मागासवर्गीय समाज आहे म्हणून सरकार त्यांच्याकडे लक्ष दिले जात नाही. माझ्या पाठीशी आज भीमसैनिक आहेत, आंबेडकरवादी लोक आहेत, मराठा समाजाचे लोक आहेत आणि सर्वांनी कुठल्याही जातीपातीचा विचार न करता आम्हाला न्यायासाठी एवढं धडपड करत आहे, महिनाभरासाठी मोर्चे काढत आहेत. त्यांनी न्यायासाठी शेवटपर्यंत साथ दिली पाहिजे आमची त्यांना कळकळीची विनंती आहे. ज्यावेळेस आम्ही आईला कळालं की सोमनाथचा मृत्यू झाले, आईने आम्हाला कळू दिलं नाही. काळजावर दगड ठेवून ती परभणीपर्यंत आली. आम्हाला हे माहीत झालेलं होतं साहेब. आम्हाला आईला समजलं, त्याच्या 1 तासानंतर मला समजलं. मी आईला सांगितलं नाही, आई मला सांगितले नाही. आणि काळजावर दगड ठेवून परभणी गाठला आम्ही. परभणी झाल्यानंतर पोलिसाकडे आम्हाला घेऊन जातात आणि पोलीस तिथं ऑफर देतो, काय 50 लाख रुपये देतो, तुम्हा दोन्ही भावांना आम्ही नोकरी देतो. अरे आम्ही भिकारी नाही, आम्ही कष्ट करून शिकलोय, शिक्षण घेतोय. माझा भाऊ वयाच्या 35 वर्षापर्यंत शिकला, कायद्याचे शिक्षण घेतला. असं लाचार जग होत नाही आम्ही कोणाच्यासाठी. 50 माझ्यासाठी 50 लाख खूप होते. 50 लाख कमवायला माझं आयुष्य गेलं असतं. ते 50 लाख माननीय मुख्यमंत्री साहेबांनी 10 लाख 2 वेळेस मदत पाठवली, आम्ही ते नाकारलं. याचं कारण होती माझी मायमाऊलीचं ते काळीज या पोलिसांना घेतलेला आहे काढून, त्याच्या पोटचा गोळा या पोलिसांनी काढून घेतलेला आहे. म्हणून माझी मायमाऊली त्या 50 लाखाला लात मारली, 10 लाखाला नको म्हणले. मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानले. साहेब जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी तुमची आर्थिक मदत स्वीकारत नाही असे माझी मायमाऊली म्हणले. आम्हाला मॅनेज करण्याचा पूर्ण प्रयत्न झाला. माझ्या गावापर्यंत 2-2 कोटीची ऑफर आली, फोन येत होते, तुम्ही गुन्हा फिर्याद मागे घ्या. फिर्याद 18 तारखेला दिलं साहेब, अजून सरकार ऍक्शन घेत नाही. आमच्याकडे पुरावे आहेत, साक्षीदार आहेत, परभणीची जनता आहे, मेडिकल रिपोर्ट्स आहेत. आणि मेडिकल रिपोर्ट्स काय साधे सोधे नाही. छत्रपती संभाजीनगर मधील जो घाटी हॉस्पिटल आहे तिथले फॉरेन्सिक लॅब मधले रिपोर्ट आहेत. ज्या दिवशी फॉरेन्सिक लॅब मध्ये रिझल्ट आला की पोलिसांच्या मारहाणीमुळे सोमनाथचा मृत्यू झालाय, शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजुरीज असा रिपोर्ट आलेला होता, तरीही माननीय मुख्यमंत्री साहेबांनी चुकीची माहिती विधानसभेत मांडली. आणि मुख्यमंत्री साहेब म्हणतात सोमनाथ सूर्यवंशी हा आरोपी होता, तो जरी वडा समाजातला असला तरी तो एक मागासवर्गीय होता, म्हणून आम्ही त्याला 10 लाखाची मदत करतोय. माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती करते आहे, तुमचं कर्तव्य तुम्ही पार केलेलं आहे. माझा भाऊ जगला असता तर आम्ही त्याला सांभाळलं असतं शेवटपर्यंत. 4 फटके देऊन तुमच्या पोलिसांनी सोडायला पाहिजे होतं साहेब. असा अमानुषपणे त्याला मारताय, नंतर आईला कळवताय की तुमचा मुलगा प्रकरण दाबण्यासाठी तुम्ही रिझन देताय की तुमचा मुलगा हृदयविकाराच्या झटक्याने मेलाय. आणि मोठे मोठे अधिकारी साहेब त्या सावली रेस्टॉरंट मध्ये होते. इतर पोलीस अधिकारी काय नाही बोलले, तर गव्हर्नमेंट जवळ म्हणतोय तुला मी 50 लाख देतो, तुम्ही दोघांना नोकरी देतो, तुम्ही सोमनाथची बॉडी गावी घेऊन जा. अरे आम्हाला पैशाची गरज असती तर आम्ही तेव्हाच घेऊन गेलो असतो. मी आज न्यायासाठी इथं लढतोय. आणि मला सर्वात मोठी शोकांतिका ही आहे की आज न्याय मागण्यासाठी आम्हाला फिरावं लागतोय. माझं लातूर गाव सोडून पुणे सोडून मला इथं छत्रपती संभाजीनगर मध्ये यावं लागतंय, ज्या ठिकाणी माझा भाऊ पुढे जाऊन इथं प्रॅक्टिस करायची त्याचं स्वप्न होतं, जज व्हायचं इथं स्वप्न होतं, त्याचं स्वप्न या पोलिसांनी मोडून काढलेलं आहे. सर्व पोलीस चांगले नाहीत आणि सर्व पोलीस वाईटही नाहीत. म्हणून मी सरकारला एकच विनंती करतोय की साहेब जे काही गुन्हेगार पोलीस असतील ज्यांनी माझ्या भावाचा खून केलाय त्या पोलिसांना आपण लवकरात लवकर अटक करावी, त्यांच्यावरती फिर्याद नोंद FIR नोंद करावी, त्यांना लवकरात लवकर शिक्षा द्यावी. पोलिसांनी जनतेला एक असं मेसेज दिलेला आहे, जर आंदोलनासाठी रस्त्यावरती येतील तर ते आंदोलक जर पोलिसाच्या हातात भेटले तर त्याचा सोमनाथ सुरेश झाला असं मेसेज तो होईल, असं मेसेज सरकार देतोय. आज गरीब माझा मागासवर्गीय माझा भाऊ कष्ट करून 35 वर्षापर्यंत शिकला, वेगवेगळ्या MNC कंपनीमध्ये काम केला, बँकेमध्ये काम केला, ट्रॅक्टरवरती काम केला, दगड फोडला, अनेक काम करून तो 35 वर्षापर्यंत शिकला. माझी जर गुन्हेगारी बॅकग्राऊंड असते ना साहेब तर आम्ही तेव्हाच लिहून गेलो असतो. माझ्या भावावर मला 100% विश्वास आहे की तो असं काय करत नाही, म्हणून आम्ही आज परभणीमध्ये पडलोय. न्याय मागतोय तरी तुम्ही न्याय देत नाही आम्हाला. आणि सरकारने अजून एक मेसेज दिलेला आहे की मागासवर्गीय लोकांना जे ट्रीटमेंट भेटतात ते VIP लोकांना कधी भेटत नाहीत. आणि VIP ना जे एकदम लक्झरियस ट्रीटमेंट असतात पोलीस स्टेशन मध्ये ते गरीब गोरगरीब मला भेटणार नाहीत. आज सर्वजण एक झालेले आहेत
आपली जात पात वेगळी ठेवलेली आहेत, राजकारण वेगळे ठेवलेलं आहे. का न्यायासाठी आपण लढत आहात सर्वजण, अशीच लढाई पुढे चालू ठेवा आणि शेवट जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आपण सर्वजण आमच्या पाठीशी उभे राहीच ना परवडत. देखिए, आज जो सर्वपक्षीय, सर्व जाति, सर्व धर्म के लोग एक साथ मिलकर आए हैं, संतोष देशमुख की जो हत्या हुई है और बरवानी के अंदर जिस तरह दलित समाज के एक बंदे को भी मारा गया है, उसकी निंदा करने के लिए और कहीं ना कहीं कानून व्यवस्था की जो हालत आज महाराष्ट्र के अंदर देखने को मिल रही है, उसकी निंदा करने के लिए सभी लोग यहाँ पर आए हैं. अपना पक्ष भूलकर, अपनी जात, अपना धर्म, अपना मजहब भूलकर सब एक साथ मिलकर आए हैं, क्योंकि महाराष्ट्र की एक परंपरा रही है. महाराष्ट्र वो राज्य है जिसकी पहचान छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति संभाजी महाराज, फुले शाहू अम्बेडकर से की जाती थी. और आज महाराष्ट्र की हालत क्या हो गई है, यह आपको देखने को मिलता है जब संतोष देशमुख को किसी हैवान भी शर्मिंदा हो जाए, उसको जिस तरीके से बेरहमी से मारा गया है. कोई शैतान भी शर्मा जाए कि ऐसी बेरहमी से किसी को मारा जा सकता है करके संतोष देशमुख की हालत देखने के बाद. पूरे महाराष्ट्र में भी हालत खराब है, क्राइम भी बढ़ा हुआ है, इसमें क्या देखिए, किसी को कोई लेना देना नहीं है. इनकी राजनीति चलती है क्राइम के भरोसे के ऊपर, और महज हम सिर्फ एक वाल्मीकि कराड़ की बात नहीं कर रहे हैं जो भीड़ से ताल्लुक रखता है. हर जिले में आपको एक वाल्मीकि कराड़ जैसा एक गुंडा नजर आएगा जिसको सरकार का संरक्षण है, जिसको सरकार पैसा देती है, और जो इतना ताकतवर हो जाता है, जो समझता है कि मैं पुलिस को अपने जेब में रखता हूँ, सरकार को अपने जेब में रखता हूँ और न्याय व्यवस्था को मैं मानता ही नहीं हूँ. तो ये इतने पावरफुल लोग जो हो गए हैं, ये कहीं ना कहीं सरकार ही इन्हें मदद करती है, सरकार ही इन्हें पैसा देती है, जो आज इस तरीके से गुंडागर्दी के ऊपर उतर आए हैं कि किसी को भी उठा ले, दिन दहाड़े हत्या कर दे, और उन्हें ये खौफ ही नहीं है कि हमारा कुछ होने वाला है करके. पालक मंत्री नहीं बनाए. देखिए, पालक मंत्री किसे बनाना है, किसे नहीं बनाना है, ये सरकार का वो है. हमारी मांग तो सिर्फ यही है कि संतोष देशमुख की जो छोटी सी बच्ची हर स्टेज के ऊपर आकर रोती है, उसके परिवार को इंसाफ मिलना चाहिए. औरंगाबाद तक मीडिया जो है वो पिछले कई सालों से बहुत अच्छी खिदमत दे रहा है, लोगों तक खबरें पहुंचाने का काम कर रहा है और उसकी रीच बढ़ रही है. उन्हें सिल्वर बटन मिला है, मैं उनको मुबारकबाद देता हूं और उम्मीद करता हूं कि आगे उनको सिल्वर की जगह गोल्ड भी मिले, गोल्ड के बाद प्लैटिनम भी मिले और वो इसी तरह से लोगों का काम करते रहे. शुक्रिया.